आपण अनेकदा कपल्सना असं काहीतरी बोलताना ऐकतो जे आपल्याला खूप विचित्र वाटतं. बेबी टॉक. माझ्या बाळाने जेवण केलं का? पब्लिकमध्ये हे ऐकल्यावर खरंच खूप इरिटेटिंग वाटतं, बरोबर ना? पण कोणाला जज करण्याआधी ह्यामागे काही सायकोलॉजिकल कारण आहे का? चला पाहूया. हे विचित्र वाटलं तरी सायकोलॉजीनुसार हे नात्यासाठी एका सुपर ग्लूसारखं काम करतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. हे एका हॅपी आणि स्टेबल रिलेशनशी खूण आहे. सायकोलॉजीमध्ये याला पॉझिटिव्ह रिग्रेशन म्हणतात. म्हणजे पार्टनरजवळ जज होण्याची भीती नसते. बाहेर आपण नेहमीच एक इंटेलेक्च्युअल मास्क घालून फिरतो, पण पार्टनरसोबत असताना हा मास्क उतरतो. आणि खरं प्रेम तेच, जिथे तुम्हाला असा कुठलाच मुखवटा घालायची गरज पडत नाही. यामागे सायन्स पण आहे. असं बोलल्याने ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारखे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे तेच केमिकल्स आहेत जे आई आणि बाळामध्ये एक घट्ट बॉन्ड तयार करतात. जगभरातल्या रिसर्चनुसार ही प्रायव्हेट लँग्वेज रिलेशनशिपमधलं समाधान वाढवते. आणि खास करून भारतात भांडणाच्या वेळी हाच बालिशपणा इगो कमी करायला मदत करतो. तरीही हे बालिशच वाटतंय का? तर मग हा दृष्टिकोन बदलायला काही गोष्टी नक्की ट्राय करा. हे फक्त प्रायव्हेटमध्ये बोला. एकमेकांसाठी खास निकनेम्स ठेवा आणि मूड लाईट करण्यासाठी याचा वापर करा. शेवटी प्रेम म्हणजे फक्त मोठे निर्णय आणि गंभीर जबाबदाऱ्या पार पाडणं नाहीये. प्रेम म्हणजे त्या एका खास व्यक्तीसोबत पुन्हा लहान होऊन मनसोक्त जगण्यात आहे. म्हणून पुढच्या वेळी लक्षात ठेवा, प्रश्न जेवणाचा नसतो, तर तुला माझी आठवण आली का हा असतो. हेच तर आहेत मनाचे खेळ. हे विश्लेषण सादर केले आहे डॉक्टर अजित पाटील आणि परेस फाउंडेशन यांनी. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.